सर्व पत्रकार बंधू भगिनींना मी आमच्या आषाढी बीज हा कच्छी जैन लोकांचं नवीन वर्ष 15 जुलै रोजी सुरू होत आहे. त्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधूंना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण गडकरी रंगायतांमध्ये कच्छी नवीन वर्षाचं 15 तारखेला रात्री 7:30 वाजता कच्छी डायरो, जशी महाराष्ट्रात आपण गुढीपाडवा नवीन वर्ष साजरा करतो तसंच आमचा कच्छी नवीन वर्ष 15 जुलै रोजी आषाढी बीज ह्या दिवशी नवीन वर्ष पर्व सुरू होतो. त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही कच्छी लोकगीत म्हणजे ज्याला डायरो म्हणतात, ते डायरो आम्ही चालू म्हणजे त्या दिवशी तो प्रोग्राम ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमामध्ये हे आपलं 19वं वर्ष आहे. आपण 19 वर्षात जवळजवळ 85 लोकांना कच्छ पागडी देऊन सन्मानित केलेले आहे. तर ही कच्छ पागडी कशासाठी देतो तर ठाण्यात राहणाऱ्या विविध क्षेत्रात ज्यांनी उत्तम कामगिरी केलेली असेल, क्रीडा क्षेत्र असो, आरोग्य क्षेत्र असो, आपलं व्यापार क्षेत्र असो, उद्योग क्षेत्र असो, असे जे गावामधनं आलेले आहेत आणि त्यांनी इथे जे नामं आणि ठाण्याचं एक नाव लौकिक केलेलं आहे, अशा लोकांना आपण पागडी देऊन त्यांचा सन्मान करत असतो. ह्या कार्यक्रमामध्ये सतत 19 वर्ष आपले ठाण्याचे लाडके आणि सगळ्या महाराष्ट्रांचे आवडते मुख्यमंत्री, आता सध्या उपमुख्यमंत्री म्हणून जे काम पाहत आहेत एकनाथजी शिंदे साहेब ते, आणि प्रतापजी सरनाईक परिवहन मंत्री, संजयजी केळकर, आपले निरंजन डावखरे, तसेच आपले खासदार नरेशजी मस्के, आणि यावेळी प्रथमच आपल्या महापौर निवडून आलेल्या महापौर मॅडम हे पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि त्यांच्या हस्ते ज्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे त्यांच्या हस्ते आम्ही पागडी त्यांचा सत्कार करणार आहोत. यावर्षी किती लोकांचा पुरस्कार आहे आणि त्याचं डायरो आहे तुमचं कच्छचं, तसं वेगळं वैशिष्ट्य काय असणार यावेळी? नाही, यावेळी आम्ही एक दरवर्षीप्रमाणे आमचा कच्छी डायरो म्हणजे लोकगीतं तर आमची असतातच, पण ह्यावेळी आम्ही कच्छची जी संस्कृती आहे, ज्यांचे आपण जे पैरवेश म्हणतो कपडे, कच्छचं एक वेगळं ड्रेस आहे, तर त्यांचा आम्ही यावेळी फॅशन शो ठेवलेला आहे आणि त्याच्यामधनं जे आम्ही निवडू त्यांचा पण आम्ही सत्कार करणार आहोत. किती जणांना हा पुरस्कार देणार आहे? यावेळी 6 जणांना आम्ही कच्छ पागडी देऊन पुरस्कार करणार आहे. त्यांची नावं कळतील? नाही, नावं आम्ही ही मुद्दाम गुपित ठेवतो, कारण का येणाऱ्या व्यक्तींना माहीत नसतं का आज कोणाला पागडी मिळणार आहे, तर लोकांमध्ये ती उत्कंठ असते का ह्या वर्षी कोणाला मिळणार आहे, म्हणून ते आम्ही नाव गुपित ठेवतो. फक्त ज्याला पागडी देणार आहोत त्याला आगल्या दिवशी जाऊन सांगतो का तुला यावर्षी विनर म्हणून डिक्लेअर केलेलं आहे, तर त्याला आगल्या दिवशी आम्ही कळतो. बाकी इतर लोकांना फक्त त्या दिवशी प्रोग्रामच्या दिवशी कळतो का आज ह्या व्यक्तीला पागडी मिळाली. स्वरूप काय असणार आहे पुरस्काराचं? म्हणजे पागडी बरोबर आमचा कच्छचा एक नकाशा आहे, शिल्ड आहे, शिल्ड ते देतो, पागडी आणि बुके देऊन त्यांचा सत्कार करत असतो. कुण्या पॉलिटिक्सच्या हस्ते आहे की सत्कार कुणाच्या हस्ते वगैरे? मी बोललो ना, सत्कार जे पाहुणे येणार आहे ज्यांना मी आमंत्रित केलेले, एक तर बघा आपले इथले मुरजी पटेल आमदार, त्यांनाही मी यावेळी बोलवलेलं आहे. मग असे जे पाहुण्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे ते आहेत, आणि आपले शिंदे साहेब आहेत, शिंदे साहेबांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे. मला कच्छवरून कोण सेलिब्रिटी येणार आहे का? नाही, कच्छवाला नाही. ह्यावेळी आपले जे नेहमीप्रमाणे कार्यक्रम आहे, तर नीता गाला म्हणून एक जे नावाजलेली एक आहे, त्यांच्या कार्यक्रमाखाली हे होणार आहे आपलं प्रोग्राम इव्हेंटवाली. पण नजदीक आता नाही असं नजदीक. ओके, जरा सायलेन्स. हां सर, कच्छ पागडी कोणाची रे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे, काय सांगाल? कच्छ पागडी हा कार्यक्रम गेली 19 वर्ष ठाण्यात मी राबवत आहे.
ठाण्यातील कच्छमध्ये राहणारे कच्छ, वागड, पटेल, भानुशाली ह्या समाजात ज्यांनी विविध क्षेत्रात उत्तीर्ण काम केलं असेल त्या व्यक्तींना आम्ही कच्छी पागडी देऊन त्यांचा सन्मान करत आहोत। आत्तापर्यंत 19 वर्षात 85 लोकांना आम्ही पागडीचा सन्मान दिलेला आहे आणि ह्यावर्षी आम्ही असेच आमच्याकडे 110 अर्ज आलेले होते, त्यापैकी आम्ही 6 निवडलेले आहेत आणि त्यांना माननीय आपले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, प्रतापजी सरनाईक, रवींद्रजी पाठक, नरेशजी मस्के, महापौर आणि निरंजन डावकरे आणि संजय केळकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहे आणि यांच्या हस्ते आम्ही ह्या जे 6 जण निवडलेले आहेत त्यांना पागडी देऊन आम्ही सत्कार करणार आहोत। आणि ह्या कार्यक्रम जसा आपला दिवाळीला गुढीपाडवा आपण जसं साजरा करतो तसा आमचा हा कच्छचा 15 जुलै हा आषाढी बीज म्हणजे नवीन वर्ष आमचं सुरुवात होते आणि त्या नवीन वर्षाचं औचित्य साधून आम्ही ठाण्यात गडकरी रंगायतांचा हा कार्यक्रम करत असतो आणि ह्यावेळी बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 7:30 वाजता भर दिमागात हा कार्यक्रम सुरू होणार आहे। सर, हा कार्यक्रम ठेवण्यामागे तुमचा उद्देश काय? कच्छ पागडी हा कार्यक्रम करण्यामागे एकच उद्देश होता। 2000 साली मला कच्छ शक्ती पुरस्कार हेमराज शाह यांच्यातर्फे शैक्षणिक क्षेत्रात मला मिळालेलं होतं। तर त्यावेळी मला कल्पना आली की आपल्या ठाण्यात एवढे कच्छी जैन बांधव राहतात तर आपण पण हा कार्यक्रम सुरू करावा, जेणेकरून लहान मुलं किंवा ज्यांनी चांगली कामगिरी भरीव कामगिरी केली आहे त्यांच्या पागडी देऊन सत्कार केला तर पुढे त्यांना वाटचाल चांगली मिळावी या हेतूने आपण हा कार्यक्रम चालू केलेला आहे।